भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार सर्वांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज नवव्या मासिक ग्रहणकार्य आदरणीय बाबांचे सेवक उमेशजी महेशमारे यांच्या निवासाने पार पडलं। त्या प्रीत्यार्थ एका भगवद्गीताची चर्चा सुरुवात आहे। या चर्चा बैठकीतून स्वयंसुशीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा झुंडेजी उपस्थित आहे बाबाला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे लाडकी वाराशी आईची ममता उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम। तसेच या चर्चा बैठकीला अध्यक्ष पदाची गरज होती अध्यक्षपद आदरणीय सन्माननीय वनवेजी साहेब यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळांतर्गत मार्गदर्शक तात्विक परिषदेतील मार्गदर्शक चार्जे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच मंचावर विराजमान संपूर्ण सेवक सेविका बालसेवक मार्गदर्शक कार्यकर्ता या बाबाचे छत्र साहेब असले संपूर्ण सेवक सेविका बालसेवक या सर्वांना या छोट्या सेवकाचा आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंडळांतर्गत मार्गदर्शक उके साहेब आणि निलेश पोरे साहेब त्यांच्यासोबत आलेले संपूर्ण सहकारी त्या मंचाला आपले स्थान ग्रहण करेन अशी मी त्यांना विनंती करतो। ही चर्चा बैठक बाबाने दिले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि शेवकावर घडलेले अनुभव या विषयावर सुरुवात असते। प्रथम मला इथं प्रस्थानासाठी आमंत्रित केलं पण प्रस्थाना कशी करायची एक अनुभव असा की आजपर्यंत प्रस्थान मी कधी केली नाही। आजपर्यंत प्रस्थान केली नाही म्हणून जशी मला जमन त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो। बाबांचे जीवन म्हणजे बाबा एक दुःखी गोष्टी घराण्यामध्ये जन्मले। बाबांच्या परिवारात खूप दुःख होते दुःखाला व्याकुल होते। बाबाच्या 5 भावाचा कुटुंब होता आणि बाबा असं दुःखाला व्याकुल असल्या कारणाला बाबा खूप त्रासून गेले आणि त्रासून गेल्यानंतर विचार करू लागले आता कसं करायचं आता आपण मरण्याच्या वाटेने लागायचं आणि अन्यास करणे बाबाच्या माध्यमातून एखादा सेवक रूपी मला या भगवंत रूपी त्यांना मिळाले। त्यांनी बाबाला मार्गदर्शन केलं बाबाला सांगितलं की तू जर ह्या विधीची प्राप्ती करशील तर तू सुख समाधाने जगशील आणि जगाचं कल्याण करतील असं बाबाला सांगितलं त्या व्यक्तीने आणि त्या माध्यमातून बाबा भगवंताच्या प्राप्ती करायला सुरुवात केली आणि बाबाच्या घरी हनुमान चालीसा वाचत होते। हनुमान चालीसा वाचताना म्हणतात ना ज्याच्याकडे हनुमान चालीसा वाचते त्याच्या घरी भूत शैतान हे कुणाच बाधा होत नाही। पण बाबा बचपनापासून हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता आणि त्यांच्या घरी शैतान पण होते म्हणून बाबांनी एका भगवंताच्या प्राप्तीला सुरुवात केली आणि बाबाला कार्य सुरू केले त्या विधीप्रमाणे आणि बाबांच्या जीवनचरित्र सुख समाधानीचा वाटा सुरू झाला। आणि बाबा असेच करत असताना एक प्रसंग असाला त्यांच्या घरासमोर एक मुलगी या स्त्री म्हणा ते स्वतःच्या मांस खात होती आणि त्या मांस खाते बाबाला विचार पडला का अशी कोणती शक्ती आहे का बाबा ही स्वतःच्या शरीराचा मांस खात आहे आणि बाबांना असा विचार पडला आणि बाबांना भगवंतासोबत समोर शब्द मांडला की हे परमेश्वर भगवंता या मुलीचे दुःख दूर कर कारण का ही मुलगी स्वतःच्या शरीराचा मांस खात आहे आणि बाबांना तो शब्द ठेवला आणि बाबाला योग मागला भगवंताला आणि ते योग पूर्ण झालं। त्यानुसार बाबाला असं वाटलं का नाही शक्ती आहे परमेश्वरापाशी शक्ती आहे निरंकार चैतन्यमय वास करते आणि त्या शक्तीची प्राप्ती करून बाबांना सर्व सेवक सेविकांना सुख समाधानी जीवनाच्या वाटा सुरुवात केली। आणि आज पण बाबांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक गावोगावी बाबांच्या तत्वशोध नियमाच्या आधारावर संपूर्ण सेवक जागत आहे मार्गदर्शक सुद्धा कार्य करत आहे आणि आपल्या पण सुद्धा सेवकाचा अधिकार आहे का आपण बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबांचं स्वप्न साकार करण्याकरता बाबाच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन ऐकून आपल्या जीवनात कुठेतरी सुधारणा होईल याची दक्षता घेऊन आपण सुद्धा बाबाच्या कार्याला सहकार्य करण्याची कृपा करावी एवढे बोलून आपला प्रार्थना शब्द समाप्त करतो। सर्वांना आदरपूर्वक नमस्कार।